पुणे जिल्हा पडवी रामोशी वस्ती गायकवाड मळा पाणी टंचाई ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी। दौंड तालुका पडवी ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीच्या पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे। रामोशी वस्ती गायकवाड मळा चिकुटमळा नानामळा पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडून टँकर मागणीसाठी प्रस्ताव पंचायत समिती दौंड यांच्याकडे सादर करण्यात आला असून गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांनी या प्रस्तावाची दखल घेतलेली नसून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हाळ्यामध्ये विहिरींवरती पाण्यासाठी भटकत राहावे लागत आहे व महिला व ज्येष्ठ नागरिक व अपंग यांना पिण्याच्या पाण्यापासून अतिशय तीव्रता पाणी टंचाई निर्माण झाली असून व शाळेतील लहान मुले उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा हंडा डोक्यावरती घेऊन पाण्यासाठी वनवन भटकत आहेत व रामोशी वस्ती येथील ग्रामस्थांनी 2 दिवसांमध्ये पाणीपुरवठा व टँकर पंचायत समिती यांच्याकडून न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयावरती हंडा मोर्चा नेण्यात येईल व अन्यथा पंचायत समिती दौंड हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन टँकर सुरू करावा व गाई म्हैस व दूध व्यवसाय या पाणी टंचाईमुळे लोकांचे आर्थिक जीवन धोक्यात आलेले आहे। ग्रामस्थांची मागणी आहे। पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद चितोळे। या ठिकाणी गेले 25 दिवस पाणी नाही। पाण्यापासून लोक वंचित आहेत, जिथं पाळीव प्राणी सुद्धा वंचित आहेत। त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव देऊन सुद्धा आम्हाला अजून अद्यापर्यंत पाणी मिळालं नाही। त्यासाठी 2 दिवसात हा निर्णय केला तर ठीक, नाही तर हंडा मोर्चा ग्रामपंचायत पडवी आणि पंचायत समिती दौंड या ठिकाणी करण्यात येईल। आज पडवी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 रामोशी वस्ती गायकवाड मळा या ठिकाणी पाण्याची दरवर्षी पाणी टंचाई होत आहे। या टंचाईसाठी शासनाने गेल्या वर्षी जे टँकर दिला होता, तर आज आम्ही सर्वे करताना विहिरीमध्ये पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहेत। आज समोर पाहता तर वार्ड क्रमांक 1 रामोशी वस्ती गायकवाड वस्ती या लहान मुलं या पाण्यासाठी आज उन्हामध्ये त्या नळ कोंडाळ्यासाठी पाण्यासाठी त्याची वाट पाहत आहेत, परंतु त्या विहिरीमध्ये आडात असेल तर भोवऱ्यामध्ये पाणी येईल अशी ही अवस्था झालेली आहे। म्हणून ग्रामपंचायतीला अनेक वेळा या ठिकाणी मी विद्यमान या वार्डाचा सदस्य असून अनेक वेळा कळून ग्रामपंचायतीने या प्रकारे दखल जर 2 दिवसामध्ये नाही जर घेतली तर माझ्या माता भगिनी या ताई असतील, अंगणवाडी सेविका असतील, लहान मुले असतील, हे सर्व ग्रामस्थ घेऊन ग्रामपंचायतीला 2 दिवसामध्ये टँकर जर नाही मिळाला तर ग्रामपंचायतीला आम्ही खऱ्या अर्थानं कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे। हक्काचं पाणी टँकर सुरू शासनाने याबाबत दखल लवकरात लवकर घ्यावी, नाहीतर अन्यथा तीव्र स्वरूपाचं उन्हाळ्या दिवसामध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या ठिकाणी हंडा मोर्चा या कार्यालयावरती नेल्याशिवाय आम्ही ग्रामस्थ राहणार नाही। लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी। आणि आज खरी पाहतात रामोशी वस्तीमध्ये लहान मुलं शाळेच्या मुलांना सकट पिण्याचं पाणी या ठिकाणी उपलब्ध नाही। गोठ्यामध्ये जनावरं 8-8 दिवस त्यांनाही पाणी पुरेसं मिळत नाही। शासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा जर होणाऱ्या परिणामास या पाणी टंचाईच्या होणाऱ्या परिणामास पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक हे जबाबदार, आम्ही ग्रामस्थ त्यांना धरल्याशिवाय राहणार नाहीत। म्हणून शासनाने लवकरात लवकर 2 दिवसात टँकरची सुविधाची मागणी आम्ही करत आहोत। आम्हाला हक्काचं पाणी टँकर आपल्याला टँकर मिळाला पाहिजे। धन्यवाद।